वाढू अजून थोडे. दिनकर देवदत्त गेले कडीवर? हो गेले दोघे. आणि अनंताही गेल्या ना ज्वेलर्स असोसिएशनच्या मीटिंगला. साधनेनी अजूनही काही खाल्लेलं नाहीये ना? नाही ना हो अण्णा, आमच्या कोणाचंच ते ऐकत नाहीयेत. तुम्ही सांगा ना त्यांना, तुमचं ऐकतील. माई किचन मध्येच येत नाहीये. मी फार भांबावून गेल्यासारखं झालं. मला तर जरा जास्तच. वाटाण्याची उसळ केली तर ती मटकीची आमटी करायची का नाही करायची का कढी करायची काहीच समजत नाहीये. माई ठरवतात ना नेहमी मेनू. आम्ही आपलं त्या सांगतील तसं करत असतो. आपले आपले निर्णय घ्यायचे म्हटल्यावर काही सुचत नाही ना. हो की नाही ग मृदुला? अण्णा तुम्ही प्लीज बोलाल का माईंशी? तुमचं म्हणणं त्या टाळू नाही शकणार. नाही असंच काही नाही, पण मी बोलतो साधनेशी. कारण असं स्वतःलाच त्रास करून घेणं तब्येतीसाठी बरं नाही त्यांच्या. तीच तर काळजी वाटते ना. एक म्हणता एक होऊन बसायचं. अण्णा बोला ना लवकर. हं? तुमची तब्येत ठीक नाहीये का? तिला काय धाड भरलीये? आमच्या तब्येती खालवल्यात हिच्या पायी. हा काही नाही. घेऊ काळजी, काय घेत असेलच ना ती. हो, काळजी घ्या तब्येतीची. आपल्या घरी हे असं प्रकरण झाल्यापासून सगळेच खचलेत मनाने. पण आयुष्य थांबून राहत नाही. तेव्हा सगळ्यांनीच आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पोलीस आपला तपास करतायत आणि माझी खात्री आहे आपल्या वाडवडिलांची पुण्याई आहे. या प्रकरणाचा छडा लागणार. योग्य तो तपास लागणार आणि आपली ठेव आपल्याला परत मिळणार. तेव्हा काळजी घ्या आपल्या तब्येतीची. काय म्हणाले आजी सासरे? शिरला का कानात? तब्येतीची काळजी घ्या म्हणाले. चला वाडा, भुका लागल्या इकडे. चला. एक मिनिट इकडे आ ना. काय लाडावून ठेवले, उर्मट झालीये. हे सांगते तिथे दुर्लक्ष केलं तर तू नका तिकडे बघू. चल वाढ. मी माईंना त्यांचे तोडे 4 दिवसात मिळवून देईन असं प्रॉमिस केलंय. काय? कसं शक्य आहे? तुला काही क्लू वगैरे आहे का त्याचा? आहे काहीतरी माझ्या डोक्यात. तिकडेच जाण्याचा विचार आहे. जाऊ ना. एकटी जाणार आहेस? आणि काही भलत सलत झालं तर? आई मी काळजी घेईन स्वतःची. ठीक आहे, पण जपून जा. आणि वेळेत घरी परत ये. आई माई मी ते सांभाळ. पण वेळेत परत ये आणि जपून जा. जाशील ना नीट? थँक्यू. ये. येते मी. काय म्हणाली तुझी लाडकी?
काय सांगशील का मला? शर्मिष्ठा, मला ही वाढणं खरंच खूप भूक लागली ग. हो. अजून जेवायचं काय करायचं तेही ठरवायचंय. असं का? इतक्या वेळ दुर्लक्ष केलंस हं माझ्याकडे, इतक्या वेळ. काय आहे? क्लास बीस काय नाही आज? जाणार आहे आई. आहे झालं? हो. हा, मग कासवाच्या गतीने नाही, सशाच्या गतीने निघायचं. चला. साधनाचा हा मूड माझ्या ओळखीचा आहे. हातपाय आक्रसून कासवाच्या पाठीसारखं टणक करते ती मन. कितीही प्रयत्न केला बोलण्याचा तरी अजिबात परिणाम होत नाही तिच्यावर. काय करावं? बोलण्यात तर काही अर्थ नाहीये. काहीतरी युक्ती करायला हवी. काय हो, काय शोधताय? कुठे ठेवली आहे? इथेच तर ठेवली होती, पण गेली कुठे? अशा जागी एखादी काही वस्तू मिळत नाहीये. बाजू मी शोधते. नाही होत. थांबा. काय शोधताय सांगाल की नाही? अहो ती गोष्ट काय त्याला म्हणतात, काय बरं त्याचं नाव? अहो अडतं सगळ्यांचं त्याच्या वाचून. आपल्या घरात सगळ्यांचं त्याच्या वाचून अडतं आणि माझं तर अडतच अडतं. अशी कुठली गोष्ट? माझ्या पत्नीची मनःशांती. अशी पाठ नका वळवूत. नका अशा वळून जाऊत. माझं काहीतरी हरवलंय म्हटल्यावर आपल्या कोशातून बाहेर आलातच ना. आता पुन्हा नका त्या कोशात जाऊ. पुन्हा पूर्वीसारख्या व्हा पाहू. हं? आम्हाला पूर्वीची साधनाच हवी आहे सगळ्यांना. तुम्ही सुद्धा असंच म्हणताय. कशी येऊ मी परत? माझा अमूल्य ठेवा हरवलाय हो. माझी खात्री आहे, आपली वस्तू आपल्याला परत मिळणार. नाही, असं नाही करायचं. बसा तुम्ही. जीजी, आत्ता मला कळलं, माझ्या जबाबदारींची जाणीवच तुम्ही करून द्यायला आला होतात.
बरं झालं घरात कोणी नाहीये. आता मी नीट शोध. नवीन टीव्ही? काका हर कपाटाला लॉक आहे. चावी कुठे असेल? काका नेहमी एक चावी तुळशीच्या कुंडीत ठेवतात. चटका नाही ग आज बरोबर लागला. दिवस चालच नाही निघत आहे धड. बरं गार पण झालेत बघते. काकू माई ऐकतच नाहीयेत ना. तुला चैन नाही पडत का ते अवतीभोवती नसतील तर? हा ओरडा खायची ना हौसच नाही फिटत या पोरीची. आई अहो तसं नाहीये, पण कसं आहे की माई जरी ओरडत असल्या ना तरी त्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं टिप्स देत असतात ना सारख्या. कुठली छोटी टीप हवी आहे तुला तुझ्या आजी सासूकडून? आई अहो ते काल मसाला वाटला ना ताजा पाट्यावर, त्यामुळे त्या लसणीचा म्हणजे एकूणच मसाल्याचा वासच जात नाहीये हातांचा. अनंत आपण रात्री हा पुरे पुरे मी सांगते. माई माई कच्चा बटाटा नाहीतर मीठ आणि लिंबू एकत्र कर आणि ते लाव हाताला, म्हणजे जाईल वास. माई खरंच बरं वाटलं तुम्हाला बघून. जीवात जीवाला, म्हणजे आमच्याच नाही पण ह्या वातावरणात सुद्धा जीवात जीवाला. थँक्यू. हो खरंच नाही. बघितलं काकू माझी विल पॉवर स्ट्रॉंग आहे की नाही. मी आताच म्हंटल होतं की माई इथे हव्या होत्या. माई तुम्ही प्लीज आमच्यापासून या घरापासून अशा दूर नका ना हो जाऊ. हवं तर ना तुम्ही आम्हाला मारा ओरडा, पण प्लीज असं आमच्यापासून दूर नका जाऊ. हो मी खरंच आमच्यावर नकारूस आणि स्वतःवरही नकारूस. तुम्ही जी स्वतःला शिक्षा करून घेतलीत ना त्यामुळे आम्हालाही खूप त्रास होतोय. दोघी अगदी लाल रंगाचे डबे घेऊन रंगवत आहेत. काय ती चमचेगिरी. नका ना असं करू प्लीज. पुरे तो विषय. काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. पण घरच्या जबाबदाऱ्या टाळूनही चालणार नाहीत. बाकी सगळे कुठे? आपापल्या कामाला गेलेत. शर्मिष्ठा सुद्धा क्लासला गेली. अमृता कुठे गेलीये असं विचारतायत माई. हो की नाही माई? कुठे गेलीये ग? ती पण कामालाच बाहेर पडली. कुठे ग? नाही आपल्याकडची शिस्त आहे, म्हणजे माईंची शिस्त आहे.
की घरातून जेव्हा एखादा माणूस आपल्या बाहेर पडतो तेव्हा तो कुठे जाणार आहे, किती वाजता परत येणार आहे, काय काम करणार आहे, याचा सगळा तपशील द्यावा लागतो. तशी परवानगी घ्यावी लागते. तसं तिने तुला सांगितलं असेल तर उत्तमच आहे. बरोबर ना माई? पण मला ठाऊक आहे अमृता घरातून कशासाठी बाहेर गेली. जिजींचे जे तोडे गेले ना ते तुझ्या त्या नकट्या अमृताने आणि तिचा तो काका आहे ना मनोहर पंत त्यांनी ढापलेत. म्हणजे माईंचे तोडे विकून काकांनी हे पैसे मिळवले. का केलं तो काका तुम्ही असं? हरले मी, हरले. मधुरा अगं दरवाजा हो. अमृत हे काय आहे? मी पण हेच विचारते, हे काय आहे?